तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि कटोरीचा जो शेप आहे एकदम प्रॉपर असा आलेला आहे। तर मला कमेंट येत होत्या की तुम्ही फ्रंट जो आहे कटोरी ठेवा आणि बॅक जो आहे बोटनेक आम्हाला कटिंग जे आहे तर ते करून दाखवा। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊज विथ कटोरी फ्रंटला इथे मी दाखवलेला आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता हा झाला आपला फ्रंट आणि हा आपला आहे बॅक पार्ट जो मी कालच व्हिडिओ जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे या डिझाईनचा। जर तुम्हाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ जो आहे तुम्ही बघू शकता। तर बॅक जो आहे बोटनेक आहे, फ्रंट कटोरी आहे आणि डीप आहे। तर हे कस्टमाइज ब्लाऊज आहे आणि खूप छान असं झालेलं आहे। तर कस्टमरने मला सांगितलं होतं की बॅकला मला बोटनेक हवा आहे आणि फ्रंट मला कटोरीच हवी आहे, कारण प्रिन्सेस कट त्या वापरत नसल्यामुळे त्यांना कटोरीच हवी होती आणि बॅक जो आहे बोटनेक हवा होता। सो मी बनवलेला आहे। आता हा आपला मेन पीस आहे। तर याचे जे काठ आहे तर ते काठ मोठे होते, सो मी तर जे मोठे काठ होते तर मी ते कट करून घेतलेले आहेत, कारण आपण ती बॅकसाठी डिझाईन जे आहे करणार आहोत। आणि जी इथे छोटे तुम्हाला काठ दिसत आहेत तर ते जे काठ आहेत मी स्लीव्हसाठी इथे वापरणार आहे। तर शॉर्ट स्लीव्ज होती 4 इंचाची, सो मी जी आपले छोटे काठ आहेत तर ते मी स्लीव्जला वापरलेले आहेत। आता आपण इथं 1 मीटर मी अस्तर घेतलेलं आहे या ब्लाऊजसाठी, कारण डायरेक्ट आपण हे अस्तरवरती कटिंग जे आहे करणार आहोत। कोणतेही पेपर कटिंग वगैरे करणार नाही, डायरेक्ट आपण अस्तरवरती जे कटिंग आहे तर ते करणार आहोत। आता बॅक पार्टचं काय होतं की 2 पीसमध्ये ही जी डिझाईन आहे तर ती कट होते, तर त्यामुळे मी काय केलेलं आहे की एक्स्ट्रा 1 इंच मी इथे घेतलेला आहे बॅक पार्टसाठी। जर तुम्ही नॉर्मल बोटनेक डिझाईन जर बनवत असाल बॅक साईडला किंवा पॅक नेक जर बनवत असाल तर तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही। आता ही जी डिझाईन आहे तर ते 2 पीसमध्ये कट होते, सो त्याला मार्जिन जे आहे तर आपल्याला एक्स्ट्रा लागतं। तर मी बॉटमला 1 इंच घेतलेला आहे। तुम्ही जर नॉर्मल शिवत असाल तर आहे तसं तुम्ही जेवढी उंची आहे तुमच्या ब्लाऊज त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घेऊ शकता। आता ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे तर ती 13 इंच आहे, त्याच्यामध्ये प्लस मी 1 इंच जी मार्जिन आहे तर ते ॲड केलेलं आहे। आता हे जे ब्लाऊज आहे आपण 34 साईजसाठी बनवत आहोत, तर 34 साईजला जे शोल्डर येतं प्रॉपर तर ते 7.5 इंच येतं। तर इथे मी 7.5 इंच घेतलेला आहे। पण आता आपल्याला काय करायचं की फ्रंट जो आहे डीप ठेवायचा आहे, कटोरी असल्यामुळे अर्धा इंच शोल्डर जे आहे आपण इथे कमी करायचं आहे। तर जितकं पण तुमचं शोल्डर येतं जर तुम्ही फ्रंट डीप ठेवत असाल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच इथं कमी घ्यायचं आहे। आता इथे मी 7 इंच शोल्डर घेतलं। आता मुंडा सुद्धा आपल्याला 7.5 इंचच घ्यायचा आहे, कारण 34 साईजला जे शोल्डर आणि मुंडा आहे 7.5 एकदम परफेक्ट बसतो। फक्त जर तुम्ही गळा फ्रंटला डीप ठेवत असाल तर अर्धा इंच शोल्डर आपल्याला इथं कमी करायचा आहे, बट मुंडा आपल्याला आहे तसा इथं ठेवायचा आहे 7.5 इंच। तर हे बघा मी मुंडा इथे घेतलेला आहे 7.5 इंच। त्याच्यानंतर छातीचं प्रॉपर आपल्याला माप जे आहे इथं घ्यायचं आहे। तर आपल्या छातीचं जे 34 साईज आहे 34 साईजचा चौथा भाग आपला 8.5 इंच येतो, तर इथं आपल्याला पहिल्यांदा प्रॉपर इथं 8.5 इंच माप टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर 2 इंच परत याच्यामध्ये आपण मार्जिन ॲड करून घेणार आहोत, जे आपण नेहमीप्रमाणे 2-2 इंच कमरेमध्ये आणि छातीमध्ये मार्जिन ॲड करून घेतो। आता जी कमर आहे तर ती 7.5 इंच आहे, 7.5 प्लस 2 इंच याच्यामध्ये सुद्धा आपण मार्जिन जे आहे ॲड करून घेणार आहोत। आता छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची। तर हे बघा आता 1.5 इंच जो आहे, आता आपला हा जो पॅटर्न आहे तो बोटनेक असल्यामुळे 1.5 इंच जो आहे आपला मुंडा आतमध्ये घ्यायचा आहे। तर हे बघा याने काय होतं की तुम्हाला जर मुंड्यामध्ये फुगा वगैरे येत असेल किंवा बॅक साईडला फुगा येत असेल तर हा अजिबात होत नाही, कारण बोटनेक आणि कॉलरच्या ब्लाऊजला 1.5 इंच आपल्याला हे आतमध्येच घ्यावं लागतं। जे 1.5 इंच आतमध्ये घेतलं होतं तिथूनच मी 1.5 इंचावरती जो पहिला मी शेप ड्रॉ केला होता मुंड्याचा तिथून मी जो शेप आहे दिलेला आहे इथं। तर 1.5 इंचावरती आपल्याला बॅक मुंड्याचा शेप इथं द्यायचा आहे 1.5 इंच जे आपण आत घेतलं होतं त्या मार्किंगवरून। आता हा आपला जो बॅक पार्ट आहे मी तो कट करत आहे। त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आपल्याला आपला जो बॅकचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। त्याच्या अगोदर आपण हे जे आपण एक्स्ट्रा 1 इंच वाढवलं होतं डिझाईनसाठी तर ते फोल्ड करायचं आहे। तर हे बघू शकता हे आपण डिझाईनसाठी एक्स्ट्रा घेतलं होतं, तर आपण हे फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतरच मग आपला जो फ्रंट पार्ट आहे तो इथं काढायचा आहे। तर हे बघू शकता। तर बॅक पार्ट ठेवताना सुद्धा बॉटमला आपल्याला 1 इंच खाली अस्तर जे आहे सोडायचं आहे। तर हे बघा मी खाली 1 इंच सोडलेला आहे। त्याच्यानंतर आपला जो पूर्ण बॅक पार्ट जो आहे तर तो पूर्ण आहे तसा इथं मार्किंग करून घ्यायचा दुसऱ्या अस्तरावरती। आता इथं मी थोडंसं ड्रॅप करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या मुंड्याचा जो आपण मार्किंग आहे
तर ते करू शकतो। आता 1.5 इंच आपण मुंडा जो आत घेतला होता तिथून आपण काय करायचं, 1 इंचावरती फ्रंट मुंड्याचा शेप द्यायचा आहे। 1.5 इंचावरती आपण बॅक मुंड्याचा शेप दिला होता। फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। तर हे बघा, त्याच्यानंतर जी गळ्याची रुंदी आहे तर मी ती 3.5 इंच घेतलेली आहे। तर हा आपण फ्रंट पार्ट जो आहे कट करत आहोत। तर गळा रुंदी मी 3.5 इंच घेतली। गळ्याची जी उंची आहे तर मी ती 6 इंच घेतलेली आहे। तर हे बघा, गळ्याची उंची मी 6 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर राऊंड नेक असा जो आपल्याला शेप आहे गळ्याला द्यायचा आहे, जसं आपण नॉर्मल डीप नेक ब्लाउजला देतो तसा जो शेप आहे आपल्याला याला द्यायचा आहे। आता जी क्रॉस पट्टी आहे आपण 3 आणि 2.5 इंच घेणार आहोत। तर हे बघा, 3 आणि 2.5 इंच आपण ही क्रॉस पट्टी जी आहे तर ती घेतलेली आहे। सगळ्यात तर आधी मी स्ट्रेट इथे लाईन इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आता जी कटोरी आहे तर ती मी 5 इंचावरती टाकलेली आहे। गळ्याच्या खालून वरती आपण 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। आता जी 5 इंच आपण कटोरीचं मार्किंग केलं होतं त्याच्यावरती एक स्ट्रेट आपण लाईन इथं मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर क्रॉसमध्ये एक लाईन इथं मार्किंग करून घ्यायची, म्हणजे काय होतं की कटोरीचा शेप काढायला आपल्याला एकदम इझी जातं। शिवाय कटोरीचा शेपसुद्धा एकदम प्रॉपर निघतो। जर तुम्ही अंदाजे शेप देत असाल कटोरीला तर तसं न देता तुम्ही या पद्धतीने जो आहे शेप देऊन बघा, एकदम परफेक्ट कटोरी निघते। तर बघा, एकदम सिंपल असा फक्त थोडासा आपल्याला सेंटरला कर्व शेप द्यावा लागतो आणि एकदम कटोरी जी आपली परफेक्ट निघते। आता शिलाई मार्जिन मी बॉटमला वाढवलेलं आहे, कारण क्रॉस पट्टीला काय होतं की एक्स्ट्रा आपल्याला शिलाई जी आहे कटिंग केल्यानंतर वाढवावी लागते। ती शिलाई मार्जिन मी बॉटमला खाली क्रॉस पट्टीला वाढवलेली आहे। तर अर्धा पाऊण इंच तुम्ही खाली जेवढं शिलाईमध्ये घेता क्रॉस पट्टी जोडताना तितकं तुम्ही मार्जिन जे आहे बॉटमला घेऊ शकता। तर आता हे बघा, आपला जो फ्रंट पार्ट आहे तर तो आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर आता कटोरी जी आहे आपण दुसऱ्या अस्तरवरती ती वाढवून घेणार आहोत। टक्स मार्जिन आपण दुसऱ्या अस्तरवरती जे आहे ठेवून वाढवून घेणार आहोत आणि ठेवत्या वेळी अस्तरवरती ती आपल्याला क्रॉसमध्येच ठेवायला हवी। तर हे बघा, आपण कटोरी सरळ न ठेवता तर ती क्रॉसमध्ये ठेवायला हवी, तरच कटोरी जी आहे व्यवस्थित बसते, चपटी वगैरे होत नाही। तर कटोरी चपटी होण्याचं जे कारण आहे, मेन कारण जे आहे तर ते आपण सरळ कापडावरती सरळ कटोरी जी आहे ठेवून कट करतो, त्यामुळे कटोरी जी आहे चपटी होते। तर आपण कधीही कटोरी वाढवताना अस्तरवरती तर ती अशा पद्धतीनेच आपल्याला वाढवायची आहे क्रॉसमध्ये। आता हे बघा, टक्स पॉईंट मी दोन्ही साईडला 1.5 इंच घेतलं, सेंटरला मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण कटोरी जी आहे तर ती वाढवायची आहे। तर वरती मी गळ्याजवळ अर्धा इंच घेतलेला आहे। आता दोन्ही साईडला आपण जे 1.5 इंच घेतो ते जी लाईन आहे तर ती स्ट्रेट न घेता थोडीशी आपण क्रॉसमध्ये घ्यायची आहे, जसं तुम्ही या ह्याच्यावरती अस्तरवरती बघू शकता। आता ही कटोरी सुद्धा मी वाढवून घेतलेली आहे। तर बघा, दोन्ही साईडला ही स्ट्रेच होते, वरून सुद्धा तुम्ही जर खेचला तरी स्ट्रेच होते, आडवी जरी खेचला तरी स्ट्रेच होते। तर ही एक परफेक्ट पद्धत आहे कटोरी काढायची। आता आपण इथं स्लीव्ज कट करूया। आता खालचं जे कापड होतं आपलं कमी जास्त होतं, सो मी एक लाईन मार्किंग करून घेतली। 4 इंच आपल्याला कटोरी स्लीव्ज जी आहे तर ती तयार करायची आहे। 1 इंच मी यामध्ये मार्जिन ॲड केलं, त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घेतलं, 3 इंच खाली शेपसाठी घेतलं, परत 2 इंच मार्जिनसाठी घेतलेलं आहे। आता 1.5 इंचाचे आपल्याला 3 पॉईंट इथं काढायचे आहेत, कारण माप जे आहे तर ते लहान आहे, सो आपण 1.5 इंच घेतलं। आता दाखवल्याप्रमाणे आपण जी स्लीव्ज आहे तर ती कट करायची आहे। जर तुम्हाला स्लीव्जचा सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, त्याच्यामध्ये मी लॉंग स्लीव्ज, शॉर्ट स्लीव्ज तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे। त्याची परफेक्ट मेथड जी आहे तर ती दाखवलेली आहे। अंदाजे शेप न देता त्याला व्यवस्थित तुम्ही कसा शेप द्यायचा तर ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सो फ्रेंड्स, आपलं अस्तर कटिंग जे आहे झालेलं आहे। आता आपण तेच अस्तर जे आहे मेन कापडावरती ठेवून आपण हे कट करणार आहोत। आता सगळ्यात आधी मी इथं स्लीव्ज कट करत आहे आणि त्यानंतर मग आपण जे सगळे बाकीचे आपले पार्ट्स आहेत तर ते ठेवून कट करायचे आहेत।
आणि मेन कपड्यावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवायचं नाही. फक्त शिलाईमध्ये आपल्याला काही त्रास होऊ नये यासाठी थोडं थोडं तुम्ही एक्स्ट्रा कट केलं तरी चालेल, बट एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तुम्हाला अजिबात काही यामध्ये घ्यायचं नाही. जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसंच आपण मेन कापड ठेवून जे आहे कट करायचं आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती तर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा, कारण बरेच असे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मी कमेंटवरती बनवत असतो. सो काही डाऊट असतील तर तेही मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता, किंवा तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे तोही मला कमेंट करू शकता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.